माझ्या सोबत आहेत दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे. गेली 50 वर्ष ज्यांची व्यंगचित्र पाहत ज्यांचं राजकारण अंगावर घेत महाराष्ट्र वाढला ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मी आज प्रयत्न करणार आहे वाघाच्या गुहेत शिरण्याचा. बाळासाहेब, लोक मला असं सांगतात की वाघाच्या गुहेत शिरण्याचा मूर्खपणा करू नका, वेडेपणा करू नका, पण मी मुळातच वेडा आहे म्हणून मी इथे आलेलो आहे आणि वाघाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करतोय. मला तुमचा अभय पाहिजे. तुम्ही मला अभय द्या, तथास्तु म्हणा. मी आणि असं म्हणा की तू वाटेल ते प्रश्न विचार, मी उत्तर देईन. एक आहे की मी काही सर्कशीतला वाघ नाहीये आणि माझ्या वाटेत गेल्याशिवाय मी माझ्या पंजाचा वापर करत नाही. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वागा, माझ्या वाटेत जाऊ नका. माझ्या पंजाचा गैरवापर होणार नाही याचा अभय तुम्हाला देतो. बाळासाहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही अभय दिलेला आहे. आता मी काही विचारायला मोकळा आहे आणि तुम्ही उत्तर द्यायला, म्हणजे तुम्ही उत्तर देणार याची मला खात्री आहे, कारण बाळासाहेब काही उत्तर देण्यास मोकळा आहे. अगदी बरोबर आहे. मी सुरुवात करणार आहे कालच्या ठाण्याच्या सभेपासून. बाळासाहेब, गेली 35 वर्ष मी पत्रकारितेत आहेत. SM जोशी, डांगे, जॉर्ज, शरद जोशी, दत्ता सामंत किंवा अगदी शरद पवार यांच्या सगळ्यांच्या सभा आणि राष्ट्रीय पातळीवर अटल बिहारी वाजपेयी, मधु दंडवते या सगळ्यांच्या सभा मी बघितलेल्या आहेत. जयप्रकाश नारायणांची सभा सुद्धा मी बघितलेली आहे. पण 40 वर्ष सातत्याने ज्याच्या सभेला एवढी गर्दी होते असे नेते तुम्हीच आहात. धन्यवाद. ही किमया तुम्ही कशी साधलीत? त्याला उत्तर नाही आहे. पण मी शिवसेना निघाली, मी बोलत गेलो, लोक जमत गेली आणि वाढता वाढता वाढे. यापेक्षा मी काही जादूटोणा कॉन्ट्रॅक्टनी माणसं आणली आहेत, भाड्याने आणलीत, ते धंदे मी काही केलेच नाही कधी. आई जगदंबा आहे, ती देते, मी घेतो. बाळासाहेब, पण मला सांगा, ही गर्दी का जमते? काल पण ती जमली. हा प्रश्न 66 साली शिवाजी पार्कवर पण हीच गर्दी जमली होती. का जमते? काय आहे त्या गर्दीच्या मनात? मी असं म्हणतो, तुम्ही ती तुमची दांडकी घेऊन काही काही खास शो अरेंज करता, अरेंज शोज, आणि प्रत्येकाला विचारता अमुक अमुक हे काय नगरसेवकाने काम केलं का, आम केलं, असंच काहीतरी तुम्ही दांडकी फिरवा ना लोकांमध्ये. ज्यावेळेला गर्दी आमच्या सभेला माझ्या होते त्यावेळेला, की तुम्ही का जमता, कशा करता येता, विचारा. ह्याचं उत्तर मी काय देणार? पण काहीतरी तुमचं एक विश्लेषण असेल ना. इतकी वर्ष तुम्ही राजकारण पाहताय, समाजकारण पाहताय, काय येते हे गर्दी? तुमच्याकडून तिला काय हवंय? ज्या पद्धतीनं विचार त्यांना पाहिजे असतात ते मिळत असतील. स्टाईल आमची आवडत असेल, काही काही स्टाईल म्हणून एक प्रकार इंट्रोड्यूस केला आहे या क्षेत्रामध्ये. ही माझी आपली चालत आलेली गंगा आहे. थोड्या मोठ्यांचं मी सगळे डांगे ऐकलेत, अत्रे ऐकलेत, माझे वडील मी ऐकलेत, वाजपेयी ऐकलेत, आणि ही मंडळी आहेत. काही म्हणजे असे राणा भीमदेवी असं काही बोलत नसतात. साधा सुटसुटीत त्यांचा एक छान फ्लो असतो, एक छानपैकी प्रवाह असतो, आणि हा लोकांच्या मनाला भिडतो. मनाला कदाचित माझी भाषा किंवा आमची भाषा भिडत असेल म्हणून ते जमत असतील. पण असं मला इथे हेच महत्वाचं वाटतंय की तुम्ही म्हणाला स्टाईल, शैली, तुमच्यासारखी भाषणाची शैली देशामध्ये दुसऱ्या कुणाची नाही. पण असं काही नसतं. प्रत्येकाची स्टाईल असते. म्हटल्यानंतर प्रत्येकाची म्हटल्यानंतर इथे स्टाईलचा प्रश्न असतो. प्रत्येक जो बोलतो त्याची स्टाईल निर्माण होते. मग तो कोणाला नक्कल आणि कॉपी करायची असेल ती गोष्ट नाही राहिली. पण कॉपी करून त्यांचे जे विचार आहे, विचारांना महत्व आहे, स्टाईलला महत्व नाही आहे. तरी सुद्धा स्टाईलमुळे लोक तुमच्याकडे आकृष्ट होतात आणि मग विचार. माझी स्टाईल, पण ही स्टाईल कशी तयार झाली? शेवटी काय, मी व्यंगचित्रकला मूळचा. जवळजवळ 60 वर्ष मी व्यंगचित्रकला, आता नाही जमत. नेहमी सगळ्यांना सांगतो की ह्या हाताने अनेक मोठमोठ्या भल्या भल्या लोकांना राजकारणातल्या थरथर कापायला लावलं. आता वैमानाप्रमाणे हा हात थरथरतो, जर मध्ये मध्ये कधी वळ येतात, नाही तर अजूनही माझे फटके बसले असते कुंचल्याचे. आता ही जी हे पटकन तुम्ही, मला त्याचा उपयोग झाला एक शिवसेना प्रमुख म्हणून. माझ्या पहिल्या मध्ये प्रोफेशन होती, पेशा होता, त्याचा मला उपयोग व्यंगचित्रांचा. हो, हा जो मिश्किलपणा, हलकटपणा, बरं, आणि त्या शिव्या ज्या आहेत ते आमची वडिलोपार्जित आहे. बरं, म्हणजे तुमचा मिश्किलपणा व्यंगचित्रकारातून आला आणि शिव्या वडिलांकडून आला. म्हणजे माझ्या वडिलांनी जे भोगलं पुण्यात त्याचे ते परिणाम आहेत. शिवाय देणं भाग पडलं. बरं, आणि शिव्यानं गंध चढू नये म्हणून तो वापर करतो. शिव्या या लोखंडासारख्या असतात. लोखंड असं टणक असतं. बरं,
पण ते वापरता झालं आणि कोपऱ्यात पडलं तर त्याला गंज चढतो म्हणून ते वापरात असावं लोखंड. तसं शिव्यांचं आहे. शिव्या वापरामध्ये असावं नाही तर त्याला गंज चढेल. पण बरं, बाळासाहेब, आता अशी माझी मॉडेल्स आहेत, तुमची मॉडेल्स आहेत, आमची मॉडेल्स आहेत राजकारणात. तुमची कोण मॉडेल्स आहेत? हां, नाही ती त्यांना मी सांगते ते माझ्याकडनं खरं पैसे मागतील आमचा वापर करता म्हणून. मुद्दा असा आहे तो की व्यंगचित्रकार म्हणून मी काही न्याळत होतो त्यावेळेस चांगले कॅरेक्टर्स होते, कॅरिकेचर्स काढण्यासारखे. अशा म्हणजे नरसिंहराव असो, अमुक ते पंडित जवाहरलाल नेहरू पासून इंदिरा गांधी वगैरे. आता कोणी राहिलेच नाही तो असे. बरं, आणि आता व्यंगचित्र काढत नाही म्हटल्यानंतर मॉडेल्स जास्त आलेत आता. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असो, अण्णा हजारे असो, काढायची वाटतात व्यंगचित्र. तुम्हाला व्यंगचित्र काढावंसं वाटतं? नाही काढली तरी चालते, नुसते फोटो काढले तरी व्यंगचित्रकारासारखे ते व्यंगचित्र म्हणून दिसतं ते. असे त्यांचे चेहरे आहेत. पण उर्मी येते एक की काढावे, आणि काढलेही आहेत मी. हल्ली मी थोडे प्रॅक्टिस करतो, नाही असं नाही. आणि ते चेहरे काढताना मजा वाटते. पण म्हणजे अजूनही तुमच्यातले व्यंगचित्रकार जागा आहे. हो हो. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या भाषणामध्ये ज्या प्रतिमा येतात, ज्या इमेजेस येतात, त्या तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या व्यंगचित्रकाराच्या आहेत. मला लहानपणी आठवतंय, आम्ही अगदी वेडे होऊन, मी गिरगावात राहायचो आणि मार्मिक बघायचो. वरळीचं डुक्कर म्हणून तुम्ही अत्र्यांचं चित्र काढलं होतं, डांगेंचं काढलं होतं. प्राणी आणि हे नेते तुम्ही एकत्र करून दाखवत होता. कोणाला तरी साप, कोणाला तरी अस्वल, असे नेते. आणि मला वरळीचं डुक्कर, कारण त्या डुकराच्या कुल्ल्यावर तुम्ही मलमपट्टी केलेलं, असं बँडेड लावलेलं ते वरळीचं डुक्कर मला बरोबर आठवतंय. सूळ घातला होता, सूळ खालून घातला सूळ, तर तोंडातनं बाहेर पडला डुकराच्या. हो, म्हणजे शेवटचा वादाचा. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला पडदा टाकला त्यावेळेला मी एक व्यंगचित्र काढला मार्मिकच्या मुखपृष्ठावर की वरळीचे डुक्कर सुळावर चढ गेले. ते व्यंगचित्र होतं. त्याचं कारण म्हणजे असं की त्यांनी माझ्या वडिलांवरती गलिच्छ आरोप जो केला अत्र्यांनी, काही कारण नव्हतं. बरं, काही म्हणजे काही कारण नव्हतं. बेलेनाथ बाबाचं एक लफडं होतं, म्हणजे भानगड. ते आमच्या दपा खांबेट्यांचे गुरु, भंपक माणूस, सगळे बहुतेक तेच असतात. तर तो दिवाळीच्या वेळेला जुन्या जागेत आमच्या दादरच्या आचार्य यात्रे, अनंत काणेकर, नंतर हुदलीकर होते जर्मन प्रोफेसर, त्यानंतर कृपा कुलकर्णी, ही मंडळी यायची 5-7 जण दिवाळीच्या फराळाला. अत्र्यांना अनरचा फार आवडायचा. त्या अगोदर ऑर्डर सांगून ठेवायचे माझ्या माकडे, सौकडे. आणि तिथे ते बेलेनाथ बाबा घेऊन आले, दपा खांबेटे. आणि आत्रे बसलेले असे, आणि त्यांनी सांगले म्हणे बाबूराव, आम्ही तर बाबूराव म्हणायचे आचार्य यात्र्यांना. बाबूराव म्हणे हे बेलेनाथ बाबा. आता बघितलं, लक्षात दिलं नाही. तो त्यांना अपमान वाटला. एवढे महाराज आले असताना त्याला डोंकून पाहत नाही म्हणजे काय. आणि मग काय झालं, त्यांना तो डप्पा कंपन्यांना तो अपमान वाटला. आणि आत्रे म्हणजे काय विचित्रच होते. आज मैत्री, उद्या दुश्मनी. वसंत बापट आणखीन आचार्य यात्रे श्यामच्या आईच्या वेळेला अगदी इतके घनिष्ठ संबंध की शूटिंगच्या वेळेला दोघं असायचेच. वसंत बापट असायचाच श्यामच्या आईच्या वेळेला. काय झालं कोणास ठाऊक, त्या वसंत बापटचं आणि त्यांचं फाटलं. त्यांनी अग्रलेख लिहिलं मराठीमध्ये, बिन बापाचा बापट. आता हे झाल्यानंतर आमच्या बापाचं काही संबंध नसताना माझ्याकडे दपा खांबेटे आले, म्हणाले ही कसली पत्रकारिता म्हणे, बरं दिसत नाही. मला असं वाटतं याच्यावर आपण काही लिहिलं पाहिजे. त्यांना सूट घ्यायचा तर तो बेलेनाथ बाबांचा. तर म्हटलं काय तुम्ही कार्यकारी संपादक आहात, लिहा तुम्हाला जे पाहिजे ते. तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याला तुम्ही काही गदा आणू इच्छित नाही. त्यांनी एक अग्रलेख लिहिला. ह्याच्याशी दादांचा काही संबंध नाही. अग्रलेख वाचल्यानंतर दादांच्यावरती बाबूरावांनी चौकट टाकली मराठ्यात. आता गंमत बघा, संबंध नसताना चौकट काय. प्रबंधकार ठाकरे यांचा स्वयंपाकाशी संबंध. स्वयंपाकिणीशी संबंध. हो, बरं, हे स्वयंपाकिणीलाही माहीत नाही खरं सांगायचं म्हणजे. आता सुखावली असते का दुखावली असते ते मला सांगता येत नाही. पण असं एक घाणेरडी चौकट टाकली त्यांनी. आता दादाच आमचे ते कोणाचे काही नाही. बरं, ते पूर्वीच्या जुगलबंद्या फार निराळ्या चालायच्या. बरं, आचार्य यात्रेने सांगायचं हे प्रबंधकार ठाकरे जेव्हा लिहू लागे तेव्हा
सरस्वतीने तोंडामध्ये शंख धरला असून पोटावरती ताशा धरला अशी वाटते सरस्वती. आता दादा काय सोडतायत ते दादाने परत त्याच्यावरती हाणलं की आचार्य यात्रे ज्याला लिहितात ते कमोडमध्ये आपली लेखणी बुडून लिहितात. हे असं चालायचं. दादांच्या वरती ही चौकट आल्यानंतर दादांनी जी हाणाला सुरुवात केली अत्र्यांना, तिथून सुरुवात झाली अत्रे ठाकरे वादाला कारण नसताना. बरं, दादांवरती एवढं झालं तर काय माझा ब्रश स्वस्त बसेल, कुंचाला स्वस्त बसेल. आम्ही सुरुवात केली फटके मारायला आणि करता 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 एक दिवस अत्र्यांनी चौकट टाकली, आम्ही ह्या वादावरती पडदा पाडत आहोत आणि ते शेवटचं व्यंगचित्र. असे आहोत आम्ही ठाकरे. अत्र्यांनाही ज्यांनी माघार घ्यायला लावली, अत्र्यांनाही तुम्ही माघार घ्यायला ही लावली. दुसरी त्यांची माघार एकदा झाली होती ती पोवा भावे. पोवा भावेने तर काय 80 की 80 करून टाकली होती त्यांची. माघार घेतली अत्र्यांनी आणि ही दुसरी वेळ. मगाशी आपण तुमच्या भाषणाबद्दल बोलत होतो. तुमच्या भाषणामध्ये जो शिवराळपणा आढळतो तो दादांपासून आहे असं तुम्ही म्हणाला. डॉक्टर यदी फडके माझे गुरु होते. त्यांनी आमच्या मला शेजारीच राहायचे. शेजारी राहायचे, तुमच्याकडे अनेक वेळा यायचे यायचे, आले. दादांना अनेक वेळा भेटायचे. ते असं म्हणायचे की दादांची जी भाषा होती तशा प्रकारची भाषा, तुम्ही त्याला शिवराळ म्हणा काही म्हणा, प्रखर भाषा मराठी दुसरा कोणीही लिहू शकत नाही. या भाषेचा कोणता संस्कार तुमच्यावर झाला? जी छळवणूक झाली माझ्या वडिलांची पुण्यामध्ये खराब रमण या नाटकावरून. दादांवरती टीका वगैरे, मेलेली गाढवं आणली आमच्या. असं काय होतं, आम्ही त्यावेळेला पुण्यात राहत होतो. दादांची अशी डेक्कन स्पार्क नावाची कंपनी आणि आमची बुधवार पेठेमध्ये अशी तिथे तो एक गॅलरी होती मोठी. तिथे मी लहानपणी बघत होतो काय चाललंय. तर नाटक कंपनी होती, शेणमारा चाललाय, दगड मारतायत, मेलेलं गाढव टाकले, वडिलांची प्रेत यात्रा निघाली आहे. अशा तऱ्हेचे सगळे घाणेरडे आग लावण्याचा प्रयत्न केला त्या इमारतीला. आता मला असं सांगा, एवढं बघत असताना काय जपान हातात घेऊन बसायचं का? शेवटी जे काही शस्त्र आहेत आणि जीभ हे एक शस्त्र आहे. तिथे शिव्यांचा उगम झाला. मग काय असेल ते, मग ते शाकाहारी शिवाय आहेत का मांसाहारी शिवाय आहेत तो प्रश्न आला. देण्यावरती अवलंबून आणि येण्यावरती जिभेतनं जी शिवी बाहेर पडते त्याच्यावर अवलंबून आहे. हो ना. आम्हाला एक समाधान मिळालं पाहिजे की योग्य शिवी योग्य माणसाला आपण दिली. शिवी देण्याचंही समाधान मिळालं पाहिजे. मी इथे तुम्हाला बाळासाहेब विचारतो, तुमची सगळ्यात आवडती शिवी कोणती आहे? काल तुम्ही ठाण्याच्या सभेत येड जवळ ही शिवी 3दा वापरलीत. तुमची सगळ्यात आवडती शिवी कोणती आहे? तुम्हाला आवडेल ती. तरी सुद्धा असं काही सांगता येत नाही. शिव्यांमध्ये काही सिलेक्शन नसतं. पण शिव्यातून व्यक्तीवरती अवलंबून असतं. मला कोणती शिवी द्याल? मला कोणती शिवी द्याल? एवढ्या लोकांच्या समोर नाही देत. नाही तरी सुद्धा आपण बाजूला बसून